बीड जिल्ह्यामध्ये ढगफुटी झाली, याचाच फटका जे आहे ते चिंदफणा नदीकाठच्या गावांना बसलेला आहे। मी सध्याला हिंगणी हवेली, नांदूर हवेली परिसरामध्ये आहे। आमच्या जवळपास छाती इतकं पाणी लागतं। एकंदरीत पाहायला गेलं तर नदीकाठच्या गावांना धोक्याची पातळी ओलांडली आहे, नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे। माझ्यासोबत इथले काही शेतकरी आहेत, कारण इथं संपूर्ण विदारक परिस्थिती। काय नुकसान झालं तुमचं, काय परिस्थिती नेमकी इथली? 10-12 माझ्या शेळ्या गेल्या आणि 100-200 कोंबडी गेलेली आहे। रात्री काहीही आम्हाला कळलं नाही, अचानक पाणी आलं आणि अचानक आम्ही फक्त 2 बैल आणि 1 म्हैस सोडून नेली। बाकीच्या आमच्या 10-12 शेळ्या आणि 10-12 कळलं आणि गंज ते वाहून गेली आणि अचानक पाणी शिरलेलं आहे। काय नुकसान झालंय, काय काय शेतीचं काय नुकसान आहे? टोटल कापसामध्ये पाणी चौकड पाणीचं छाती इतकालं। आम्ही कस तरी जीव बचून आम्ही पळलो। काय नुकसान झालं तुमचं, काय नेमकी इथली परिस्थिती? कारण आपल्या छातीत इतकं पाणी लागते आता। 2 एकर आमचा ऊस गेला साहेब। कोंबड्या, शेळ्या, इतर सगळं असं आमचं जेवढं गोष्टी वस्तूत आमच्या जीवन ह्याच्या ते संपूर्ण वाहून गेलेत आमच्या। सगळा ऊस 2 एकर ऊस वाहून गेला आमचा। सरकारने मदत जाहीर केली आता, कारण मंत्रिमंडळाची बैठक झाली, सरकारने मदत केली। कसं बघताय मदतीकडे? या सरकारने मदत जाहीर केलेली तुम्हाला पैसे देण्यासाठी, काय कसं बघताय याकडे? तुम्ही समाधानी आहात का त्याच्यावरती? आता जे आहे त्यामध्ये सामान्य राहूच आम्ही। आता काय, आता शेवटी काय करता येणार नाही, निसर्गापुढे आजपर्यंत कोणा चाललं नाही, पण आता करावं लागून काही गोष्ट समजा आहे का नाही? तुमच्या कळण्यामध्ये कधी असा पाऊस झाला होता? माझ्या कळण्यात कधीच नाही, आज माझ्या कळण्यात कधीच नाही। आता माझं 40 वय चालू आहे, माझ्या कळण्यात असं कधी अचानक पाणी आलंच नाही। अचानक पाणी आलं, घरात शिरलं, सारा माल बिल सारं वाहायला चालू झालं। आम्ही पळापळी चालू केली, शेळ्या बिळ्या सोडल्या, पण ते काय वाहून गेल्या साऱ्या। आता काय सरकारकडे काय मागणी आमची तात्काळ ह्यांनी मदत करणे। नक्कीच आम्हाला तात्काळ मदत करायला पाहिजे अशी मागणी जे होताना पाहायला मिळत आहे। एकंदरीत पाहायला गेलं तर आमच्या छातीत इतकं पाणी लागतं। संपूर्ण उभी सरकी जी आहे ते आता कपाशीचं पीक संपूर्ण पाण्यामध्ये आहे, तलावाचं स्वरूप या ठिकाणी आलेलं आहे। आम्हाला तात्काळ मदत मिळाली पाहिजे अशी मागणी जी आहे ते चिंदफणा नदीकाठच्या जे की इथले हवेली गाव म्हणून आहे, नांदूर हवेली, हिंगणी हवेली या गावकऱ्यांनी केलेल्या तात्काळ मदत मिळावी अशी मागणी देखील ते करतायत। आज संपूर्ण परिसर जे आहे ते पाण्यामध्ये गेलेला आहे, तलावाचं स्वरूप आलेलं आहे। साम टीव्ही साठी योगेश काशीद, हिंगणी हवेली, बीड। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।